जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत आणि काही तास फक्त निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी उरलेले असताना अनेक उलटापालटी जे आहे ते झालेल्या पाहायला मिळत आहेत। एकूणच भाजपचे महामंत्री अर्थात जिल्हा सरचिटणीस विलासजी बाबर आहेत, जे भाजपचे अनेक वर्षापासून एकनिष्ठ आहेत, पण ते त्यांच्या गळ्यामध्ये जर बघितलं तर आपण एकदम राष्ट्रवादीचा गमछा दिसतोय। एकदम असं पक्षांतर नेमकी काय कारण ठरली? पक्षांतर करण्याचं कारण आहे की इथं नव्यानं जे काँग्रेसमधून बरबटून आलेले जे नेते आहेत, सुरेशरावजी वरपुडकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या इथलं सगळं डिस्टर्ब करून टाकलेलं आहे। जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती अन्याय चालवलेला आहे। महानगरपालिकेमध्ये बी तसंच केलं। महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती शेवटच्या क्षणाला तोडून या ठिकाणी कार्यकर्त्यांवरती अन्याय केला आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची महानगरपालिका येणार होती, परंतु ती सगळी डिस्टर्ब करण्याचं काम ह्या सुरेश वरपुडकर यांच्यामुळे झालेलं आहे। गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही ह्या भारतीय जनता पार्टीचं काम तळागाळामध्ये करत असताना, या ठिकाणी आम्ही काम करत असताना 6 वर्षापासून कोकर्णी नरसे ह्या गटामध्ये आम्ही तयारी करत होतो। निवडणुका लांबत गेल्या आणि ह्यांचा प्रवेश झाला आणि आज हे आमचं तिकीट कापण्यापासून हे जबाबदार आहेत। या ठिकाणच्या जे नेते आहेत, पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर यांना पण त्यांनी ऐकलेलं नाही, त्यांचं देखील रामप्रसाद बोर्डीकर साहेबांचं देखील ऐकलेलं नाही आणि हे वाटोळ करण्याचं काम, कार्यकर्त्यावरती अन्याय करण्याचं काम हे वरपुडकर करतायत। तुम्ही तर विधानसभा सुद्धा मागत होते, त्यावेळेस तुम्हाला विधानसभा सुद्धा दिली नाही। आता जिल्हा परिषद द्यायचं कमिटमेंट तुम्हाला होतं, तरी सुद्धा भाजपनं तुमच्यावर असा अन्याय काय केला? विधानसभेचं तिकीट या ठिकाणी महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर साहेबांना गेल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी थांबलो। महायुतीचा धर्म पाळला आणि महायुतीच्या उमेदवाराला निवडून दिलं, परंतु त्यावेळेस वरपुडकर हे काँग्रेसमध्ये होते, त्यांच्या विरोधात काम केलं। हे त्यांच्या पोटसूळ आहे। आम्ही आमच्या विचारानं, आम्ही आमच्या तत्वानं काम केलं होतं, पण त्यांच्या विरोधात करणं हे काँग्रेसमध्ये होते। आता भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याच्या नंतर देखील त्यांनी तोच कार्यक्रम चालू केलेला आहे आणि म्हणून हे आमचं तिकीट नाकारलेलं आहे। आणि त्याच्या विरोधात सगळी जी आता ह्या मतदारसंघातली जी जनता आहे, हजारो सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्यांच्या ह्याच्यात आता क्षणात हा निर्णय झालेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्याकडून आता ही निवडणूक आम्ही लढवत आहे। वरपुडकरांचं तुम्ही नाव घेताय, कोणाला दिलं? तुम्हाला तिकीट नाही दिलं तर मग तिकीट कोणाला दिले आहे? त्यामध्ये त्यांचे जे बगलबिच्चे आहेत त्यांना दिलेले तिकीट। कोण आहेत बगल बच्चे? कोणाला मिळाले तुमच्या? ते आता कोण आहेत ते येईल समोर, उद्या दिसेल त्यांना कोणाला दिलं तिकीट। आमचा एबी फॉर्म नाकारला, आमचं तिकीट नाकारलं आणि म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। तुमचे कार्यकर्ते आता बोलत होते काही की घरच्या लोकांना तिकीट दिलेत आणि कार्यकर्त्याला हे केलंय वगैरे। आता त्यांच्या ज्या आहेत, त्यांच्या पत्नी ज्या आहेत मीनाताई, या महानगरपालिकेला उमेदवार होत्या। आता त्यांच्या सुनबाई दैठणा जिल्हा परिषद सर्कलमध्ये आहेत, त्यांचे जे पुत्र आहेत ते शिंगणापूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये आहेत, त्यांचे जे पुतणी आहेत लोहगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये आहेत। जी भाजपा घराणेशाहीला विरोध करते, आज परभणीमध्ये भाजपानं घराणेशाही वरपुडकरच्या माध्यमातून राबवलेली आहे, म्हणून माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते हे संतप्त झालेले आहेत। आता ही लढत कशी असणार आहे? वरपुडकर विरोध विलास बाबर अशी होणार? निश्चितपणानं विधानसभेला बी आम्ही वरपुडकरच्या विरोधात होतो। वरपुडकर विरोध विलास बाबर हीच लढाई होती। आदरणीय ह्या ठिकाणी राजेश दादा प्रचंड मतांनी विजय झाले। याही ठिकाणी हे उमेदवार कोण आहे न बघता वरपुडकर विरोध विलास बाबर ही पारंपरिक विरोधातली लढाई या ठिकाणी होईल आणि विजय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार अंजली विलास बाबर यांचा होईल। पंचायत समितीमध्ये जे काही रवी उत्तमराव चव्हाण आणि आसरोबा लोखंडे हे उमेदवार दिलेले आहेत, निश्चितपणाने तेही होतील। दैठणा जिल्हा परिषद सर्कल मधले श्री नाईक हेही उमेदवार विजय होतील। शिंगणापूर मधले एकनाथरावजी साळवे हेही उमेदवार विजय होतील। जाम मधले संग्राम जामकर हेही उमेदवार निश्चित विजय होतील। लोगाव मध्ये आमचे वाघ हेही उमेदवार निश्चित होतील। या तालुक्यामध्ये 100% राष्ट्रवादी आणण्याचं काम या ठिकाणी 15 दिवस रक्ताचं पाणी करून, दिवसाची रात्र करून काम करून राष्ट्रवादीचा झेंडा फडकू, एवढा आत्मविश्वास आम्ही या प्रसंगी सांगतो तुमच्या माध्यमातून। भाजप सातत्यानं का डावलते? नेमकं काय होतं? एकनिष्ठ कार्यकर्ते का डावलले जातात? आता आमची जी काही गर्दी झालेली भारतीय जनता पार्टीमध्ये आणि म्हणून त्यामधून कार्यकर्त्यावरती अन्याय होतोय आणि वरिष्ठ नेत्यांचं याकडे लक्ष नाही। त्यांना या ठिकाणी स्वा करून टाकलेला आहे पाथरी विधानसभा। ह्या पाथरी विधानसभेमध्ये जे वलय
आदरणीय मोहन भाऊ फडे यांचं होतं ते नेस्तनाबूत करण्याचं काम हे वरपुडकर फॅमिली करत आहे. एकूणच वरपुडकर माजी आमदार वरपुडकर यांच्याबद्दल विलास बाबर यांनी रोष व्यक्त करताना पाहायला मिळालं. वेळ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.